नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET च्या तयारीसाठी पेपर 1 मधील पर्यावरण अध्ययन म्हणजे परिसर अभ्यास हा एक घटक असतो. याच्यावरती एकूण 30 प्रश्न विचारले जातात. 30 मार्कासाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. कारण याच्यावरती जे काही प्रश्न असतात ते पेडागॉजीवर आधारित असतात, काही घटकावरती आधारित असतात आणि सोप्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. थोडासा आपला अभ्यास असेल तर या ठिकाणी 30 मार्कापैकी किंवा 30 प्रश्नांपैकी 26 ते 27 प्रश्न या ठिकाणी आपले बरोबर येऊ शकतात. तर यासाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे. तर आपण या ठिकाणी या घटकावरती आधारित महत्त्वाचे 30 प्रश्न आलेले आहेत पाठीमागच्या परीक्षांमध्ये. तर ते 30 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTETच्या तयारीसाठी जर हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर पुढे येणारे बेल आयकॉन प्रेस करा. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर या ठिकाणी एकूण 30 प्रश्न असणार आहेत. पहला प्रश्न है त्यापैकी पर्यावरण अध्ययन के शिक्षक के रूप में आप बच्चों को चिड़ियाघर ले जाने की योजना बनाते हैं. तर विद्यार्थ्यांना आपल्याला प्राणी संग्रहालयामध्ये घेऊन जायचं आहे, त्यासाठी आपण प्लॅनिंग करत आहोत. तर आता या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोणती कृती करण्याची अनुमती देणार नाही किंवा परवानगी देणार नाही. तर अशी जी काही कृती आहे ती आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. तर 4 ज्या काही कृती आहेत त्या सांगितलेल्या आहेत. 3 कृती विद्यार्थ्यांनी करायच्या आहेत, 1 कृती विद्यार्थ्यांनी करायची नाही, त्याला आपली परवानगी नाही. तर या ठिकाणी चिड़ियाघर के जानवरों के लिए बहुत सारी खाने की सामग्री ले जाना. तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण ही जी काही परवानगी आहे ती देणार नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जे काही खाण्याची सामग्री आहे, अन्न जे आहेत अन्नाचे पॅकेट्स आहेत ते आपण प्राणी संग्रहालयामध्ये घेऊन जाण्याची परवानगी विद्यार्थ्यांना देऊ शकत नाही. कारण त्या ठिकाणी प्राण्यांना इजा होण्याची शक्यता असते. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2, 3, 4 मध्ये की विभिन्न जानवर कौन सा भोजन खाते पता लगाना. म्हणजे वेगवेगळे प्राणी कोणते अन्न खातात हे विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे, हे विद्यार्थ्यांनी माहिती करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जे जनावर जे काही प्राणी पाहिले असतील तर त्या प्राण्यांची चित्र किंवा फोटो एकत्रित करायला आपण विद्यार्थ्यांना सांगायचं आहे. आणि त्या ठिकाणी ज्या काही गोष्टी पाहिल्या जातील, प्राणी पाहिले जातील, पक्षी पाहिले जातील, झाडे वगैरे वेली पाहिल्या जातील, तर त्यांची चित्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांची जी काही चित्रकलेची वही आहे ती विद्यार्थ्यांबरोबर घेऊन येण्यासाठी सांगायचं आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 ज्या काही कृती आहेत त्या विद्यार्थ्यांना करायला सांगायचे आहे. परंतु जी काही पहिली कृती आहे ती विद्यार्थ्यांना आपण करण्यासाठीची परवानगी देणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न पुढचा आहे, बीज अंकुरण की अवधारणा को इस तरह सबसे बेहतर तरीके से पढ़ाया जा सकता है. तर बीज अंकुरणाची जी काही प्रक्रिया आहे तर ती यापैकी कोणत्या पद्धतीने चांगल्या प्रकारे आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकतो किंवा अध्यापन करू शकतो. तर या ठिकाणी पहली पद्धत आहे बीज बोने, अंकुरण के विभिन्न चरणों का अवलोकन करने और उनका चित्र बनाने की गतिविधि को बच्चों को निष्पादित करने के लिए कहना. म्हणजे विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे काही बीज आहेत किंवा बी आहेत ते त्यांनी त्या ठिकाणी जमिनीमध्ये रोवायचे आहेत. त्याच्यानंतर त्याला पाणी वगैरे घातल्यानंतर काही दिवसांनी त्याला कोंब वगैरे येणार आहेत. त्या कोंब येण्याची जी काही प्रक्रिया आहे, जे काही टप्पे आहेत त्या टप्प्यांचं अवलोकन म्हणजे विद्यार्थ्यांनी निरीक्षण करायचं आहे. आणि त्या ठिकाणी जे काही टप्प्याटप्प्याने त्या बियाला जे काही अंकुर फुटणार आहेत तर ते विद्यार्थ्यांनी पाहायचं आहे आणि त्याचं चित्र बनवायचं आहे. आणि ही जी काही कृती आहे ती विद्यार्थ्यांनी स्वतः करायची आहे. ही जी काही कृती आहे ती विद्यार्थ्यांनी स्वतः केल्यानंतर बीज अंकुरणाची जी काही प्रक्रिया आहे ती विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजणार आहे. आणि अशाच प्रकारे आपण बीज अंकुरणाची जी काही प्रक्रिया, जे काही टप्पे आहेत ते विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवू शकतो. म्हणजेच या ठिकाणी याचा अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 येईल. या ठिकाणी अंकुरित बीजों
की फोटो दिखाना, फक्त या ठिकाणी जर फोटो दाखवला अंकुरित बीजाचा तर या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपण विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकत नाही। त्याच्यानंतर कक्षा में अंकुरित बीजों को दिखाना म्हणजे जे काही बियांना अंकुर वगैरे फुटलेले असतात, कोंब वगैरे आलेले असतील, अशा प्रकारे आपण बीज दाखवले तर ते सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजणार नाही। आणि बोर्डवर फळ्यावरती आपण जर चित्र काढले ते सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजणार नाही। म्हणजे या ठिकाणी जी काही पहिली कृती आहे ती जर विद्यार्थ्यांकडून स्वतः करून घेतली ते विद्यार्थी स्वतः करणार आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आनंद सुद्धा मिळेल आणि जी काही बीज अंकुरणाची प्रक्रिया आहे ती टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना समजणार आहे। प्रश्न तिसरा आहे, मीरा और दिव्या छोटी लड़कियां है। मीरा समोसे, कटलेट और डबल रोटी खाना पसंद करती है। तर पहा, मीरा समोसे, कटलेट आणि डबल रोटी खायला तिला आवडतं आणि दिव्या नावाची एक मुलगी आहे, तिला अन्नामध्ये किंवा जेवणामध्ये लोह तत्व की कमी आहे, म्हणजे अशा प्रकारे ती जेवण करते की त्याच्यामध्ये पहा लोहाची कमतरता असते। तर पहा, मीरा और दिव्या को निम्नलिखित बीमारियों में से क्रमशः कोणती बीमारी होगी। तर आता या ठिकाणी जर मीरा समोसे, कटलेट आणि डबल रोटी खात असेल आणि दिव्या अशा प्रकारचं अन्न खाते की त्याच्यामध्ये लोहाची कमतरता असते तर यापैकी कोणता आजार त्यांना होणार आहे। तर या ठिकाणी जर मीरा अशा प्रकारचं अन्न खात असेल की ज्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात फॅट्स आहेत तर ती या ठिकाणी मोटापा म्हणजे तिला लठ्ठपणा जो काही आजार आहे ते होऊ शकतो। आणि दिव्या जर अशा प्रकारचं अन्न खात असेल की ज्याच्यामध्ये लोहाची कमतरता आहे म्हणजे लोहाच्या कमतरतेमुळे ॲनेमिया हा जो काही आजार आहे तो दिव्याला होऊ शकतो। म्हणजे या ठिकाणी पहा, मीराला मोटापा आणि दिव्याला एनेमिया हे जे काही आजार आहेत ते होऊ शकतात। म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न चौथा आहे, बच्चों को विभिन्न प्रकार के ईंधनों से परिचित कराने के लिए शिक्षक। तर पहा, आता विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे काही इंधन आहेत त्या इंधनांची ओळख करून द्यायची आहे। तर यासाठी एक शिक्षक म्हणून यापैकी कोणती पद्धतीने तुम्ही चांगल्या प्रकारे त्याची ओळख करून देऊ शकता। तर या ठिकाणी पहा, काही इंधनांचे नमुने दाखवून त्याच्यानंतर पहा एक फिल्म दाखवायची आणि त्याच्यानंतर पहा स्वयंपाकासाठी जे काही वेगवेगळ्या प्रकारचे संभावित इंधन आपण वापरतो त्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांकडून चर्चा करून आणायची। त्याच्यानंतर इंधनांचा जे काही वेगवेगळे चित्र आहेत ते चित्र आपण एका चार्ट वरती दाखवायचे आणि बच्चों से विभिन्न प्रकार के ईंधनों की सूची बनाने के लिए कह सकते हैं। म्हणजे एक जे काही सूची आहे, जे काही लिस्ट आहे ती विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी बनवायला सांगायची। तर पहा, या ठिकाणी या 3 प्रकारांपैकी जो काही दुसरा प्रकार आहे म्हणजे या ठिकाणी एक लघु फिल्म, छोटीशी जी काही फिल्म आहे, चित्रफित आहे ती विद्यार्थ्यांना दाखवायची। ती चित्रफित इंधनांच्या बाबतीमध्ये असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंधन, त्या इंधनांचे उपयोग, फायदे, तोटे, तर या सर्व बाबतीमध्ये त्याच्यामध्ये जे काही माहिती आहे ती असेल। ती फिल्म दाखवल्यानंतर स्वयंपाक बनवण्यासाठी जे काही संभावित इंधन आपण वापरतो, घरी वापरले जातात, त्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चर्चा घडवून आणल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही इंधन आहे त्या इंधनांची ओळख शिक्षक त्या ठिकाणी योग्य प्रकारे चांगल्या प्रकारे करून देऊ शकतो। म्हणून याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 2। त्याच्यानंतर पहा, प्रश्न पुढचा आहे, प्रश्न क्रमांक 5 आहे। पहा, मानचित्र पढ़ने के लिए, मानचित्र म्हणजे पहा नकाशा वाचन, नकाशा वाचनासाठी आवश्यक कौशल्यांमध्ये यापैकी कोणत्या कौशल्याचा समावेश होतो। तर खाली 4 कौशल्य आहेत, यापैकी कोणत्या कौशल्याची आवश्यकता ही नकाशा वाचनासाठी असते। तर पहा, पहिलं कौशल्य आहे अभिव्यक्तात्मक योग्यताओं को बाहर निकालने के लिए विलक्षण संप्रेषण कौशल्य, म्हणजे पहा या ठिकाणी जे काही संभाषण कौशल्य आहे त्याची आवश्यकता असते का? तर या ठिकाणी याची आवश्यकता नकाशा वाचनासाठी नसते। त्याच्यानंतर ड्रॉइंग और पेंटिंग में विलक्षण कुशलता, ड्रॉइंग आणि पेंटिंग मध्ये विलक्षण कुशलता असेल तर नकाशा वाचन करू शकतो का? तर याची सुद्धा आवश्यकता नसते। ग्लोब पर स्थिति दर्शाने के लिए स्केच और गणनाओं का उपयोग करने की योग्यता, तर याची सुद्धा आवश्यकता नसते। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 नकाशा वाचनासाठीच्या कौशल्यांमध्ये स्थान, नकाशा वाचनामध्ये स्थान विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे, दूरी म्हणजे अंतर समजलं पाहिजे आणि दिशांकी सापेक्ष स्थिती, दिशांची जी काही सापेक्ष स्थिती आहे तर ही समजण्याची जी काही योग्यता आहे तर हे कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये नकाशा वाचनासाठी असणं आवश्यक आहे। म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल। त्याच्यानंतर पहा, प्रश्न पुढचा आहे, प्रश्न क्रमांक 6, पर्यावरण अध्ययन की कक्षा में बच्चों के व्यक्तिगत अनुभवों को महत्व देना। पर्यावरण अध्ययनाच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या
वैयक्तिक अनुभवांना जर महत्व दिलं तर शिक्षक को लाभ पहुंचाता है, तर यापैकी कोणता फायदा शिक्षकांना होऊ शकतो? तर या ठिकाणी पहला फायदा है विषयों को बच्चों के अनुभव संसार से जोड़ने और विमर्श व सीखने को बढ़ावा देने में। म्हणजे जो काय पर्यावरण अध्ययन हा विषय आहे, तर हा विषय विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अनुभव जगाशी जोडला जाईल, त्याच्यानंतर चर्चा केली जाईल आणि विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यामध्ये तर याचा नक्कीच फायदा होऊ शकतो। म्हणजे जर या ठिकाणी व्यक्तिगत अनुभवांचा वैयक्तिक अनुभवांना या ठिकाणी महत्व दिलं तर ही जी काही गोष्ट आहे, हा जो काही फायदा आहे हा शिक्षकांना याच्यामध्ये होऊ शकतो। तर या ठिकाणी खाली जे काही फायदे आहेत तर हे फायदे होऊ शकतात। म्हणजे उसकी ऊर्जा बचाने में, क्योंकि बच्चे बातचीत करना पसंद करते हैं। म्हणजे जर विद्यार्थ्यांना बोलायला आवडत असेल तर आपण त्यांच्या व्यक्तिगत अनुभवांना महत्व देऊन त्यांची जी काही ऊर्जा आहे ती वाचवू शकत नाही, तर या ठिकाणी कोणत्याही प्रकार जो काही फायदा आहे तो होणार नाही। बच्चों के विशिष्ट अनुभवों को जानने में, विद्यार्थ्यांच्या विशिष्ट असे जे काही अनुभव आहेत ते जर समजून घ्यायचे असतील तर हा सुद्धा फायदा होणार नाही। बच्चों की भाषा और संप्रेषण कौशलताओं को सुधारने और परिमार्जित करने में, विद्यार्थ्यांची भाषा आणि संप्रेषण कौशल्य याच्यामध्ये सुधारणा करायची असेल तर वैयक्तिक अनुभवांना महत्व देणं या ठिकाणी चुकीचं आहे। म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा जे काही वैयक्तिक अनुभव आहेत तर त्या वैयक्तिक अनुभवांना विषयाशी जोडलं तर या ठिकाणी विद्यार्थी चर्चा करतील आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये जे काही प्रोत्साहन आहे ते मिळू शकतं। म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर येईल। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, यह देखा गया है कि पाचन क्रिया बाहर की अपेक्षा, तर त्या ठिकाणी हे लक्षात आलेलं आहे की जी काही पचनाची जी काही प्रक्रिया आहे ती बाहेरपेक्षा आमाशय के अंदर म्हणजे पोटामध्ये अधिक तेजीसे होती है। म्हणजे असं लक्षात आलेलं आहे की जे काही पचनाची प्रक्रिया आहे ती बाहेरपेक्षा पोटामध्ये अधिक तीव्रतेने होत असते। क्योंकि कारण, तर या ठिकाणी 4 कारण आहेत, यापैकी कोणत्या कारणामुळे ही प्रक्रिया पोटामध्ये अधिक वेगाने होत असते? तर या ठिकाणी पहिलं कारण दिलेलं आहे, पाचक रस जब आमाशय के बाहर रखते हैं तो निष्क्रिय हो जाते हैं। जर पाचक रस म्हणजे पचन क्रियेसाठी मदत करणारा जो पाचक रस आहे तर तो पोटाच्या बाहेर असेल किंवा आमाशयाच्या बाहेर असेल तर तो निष्क्रिय होतो। तर हे जे काय कारण आहे चुकीचं आहे। त्याच्यानंतर आमाशय के अंदर भोजन का मंथन होता रहता है, आमाशयामध्ये जे काय भोजन आहे, जे काय अन्न आहे त्याचं घुसळण होत असतं, मंथन त्याचं होत राहतं। त्याच्यामुळे काय होतं, जे काही सतह म्हणजे पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ वाढत राहतं आणि एन्झाईम म्हणजे अन्नद्रव्य तयार होण्याची जी काही क्रिया आहे तर ती या ठिकाणी गतीने होत राहते। त्याच्यामुळे जे काय अन्न पचन आहे ते आमाशयामध्ये अधिक वेगाने होत असतं। म्हणजे या ठिकाणी जे काही कारण आहे ते पर्याय क्रमांक 2 हे या ठिकाणी योग्य असं कारण आहे। पर्याय क्रमांक 2 हे 7व्या प्रश्नाचं अचूक उत्तर येईल। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे 8 क्रमांकाचा प्रश्न आहे, निम्नलिखित कथनों में से कौन सा प्राथमिक स्तर पर पर्यावरण अध्ययन पढ़ाने का उद्देश्य नहीं है? तर खालीलपैकी 4 विधाने आहेत, त्यापैकी कोणतं एक उद्देश हा या ठिकाणी प्राथमिक स्तरावरती पर्यावरण अध्ययन म्हणजे परिसर अभ्यास अध्यापन करण्यासाठीच उद्देश नाही, तर ते या ठिकाणी ओळखायचं आहे। तर पहिला उद्देश या ठिकाणी दिलेला आहे, बच्चों पर आकलन के लिए शब्दावली और परिभाषाओं का बोझ डालना, म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना समजण्यासाठी शब्दावली म्हणजे जास्तीत जास्त शब्द आणि व्याख्यांचा जो काही बोझ आहे तो विद्यार्थ्यांवरती आपण द्यायचा आहे। तर हे जे काही उद्देश आहे तो उद्देश या ठिकाणी या पर्यावरण अध्ययनाचा होत नाही, कारण आपण या ठिकाणी जास्तीत जास्त जे काही शब्द आहेत आणि व्याख्या आहेत त्याचा बोझ विद्यार्थ्यांवरती कधीच देणार नाही। म्हणून हेच जो काही उद्देश आहे तो उद्देश या ठिकाणी या पर्यावरण अध्ययनाचा नाही। तर खाली जे काही उद्देश आहेत, जीवन और पर्यावरण से सरोकार रखने वाले मूल्यों को आत्मसात करना, म्हणजे जीवन आणि पर्यावरण यांच्यामध्ये संतुलन राखणारे जे काही मूल्य आहेत ते आत्मसात करणे, तर हा उद्देश आहे। त्याच्यानंतर प्राकृतिक व सामाजिक वातावरण के बारे में उत्सुकता जगाना, नैसर्गिक आणि सामाजिक वातावरणाच्या बाबतीमध्ये उत्सुकता जागृत करणे हे सुद्धा या ठिकाणी उद्देश आहे। त्याच्यानंतर बच्चों को खोजने की क्रियाओं में लगाना, विद्यार्थ्यांना शोध कार्यामध्ये गुंतवायचं, त्याच्यानंतर त्यांना व्यावहारिक क्रिया
करवाना, व्यावहारिक क्रिया आहे ती त्यांच्याकडून करून घ्यायची। त्याच्यामुळे पहा संज्ञानात्मक म्हणजे सर्जनशील आणि मनुष्यचालक कौशल्य आहे त्यांचा विकास करण्यामध्ये हे सहाय्यक होतील किंवा ते मदत करणार आहेत। म्हणजे हे सुद्धा या ठिकाणी उद्देश या पर्यावरण अध्ययनाचा आहे। परंतु पहा पहिला जो काही उद्देश आहे तो या ठिकाणी या पर्यावरण अध्ययनाच्या अध्यापनाचा नाही। प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक 9, भैंस की पीठ पर अक्सर बगुला। तर पहा म्हशीच्या पाठीवरती आपण पाहतो की सारखा जो काय बगळा आहे, बगुला इग्रेट हा पक्षी बैठा दिखाई देत आहे। सारखा आपण त्या म्हशीच्या पाठीवरती पांढरा बगळा बसलेला पाहत असतो। ऐसा इसलिए होता है, तर असं याच्यामुळे होतं क्योंकि बगुला, कारण हा जो काय बगळा आहे तो भैंस की पीठ पर परजीवी कीट खाता है। म्हशीच्या पाठीवरती जे काही परजीवी कीटक असतात तर तो बगळा खात असतो आणि याच्यामुळे पहा या ठिकाणी जे काही म्हैस आहे म्हैशीला सुद्धा त्याच्या अंगावर जे काही कीटक आहे ते कीटक खाल्ल्यामुळे त्या म्हशीला फायदा होतो आणि बगळ्याला सुद्धा जे काही कीटक म्हणजे त्याच्या अन्न आहे ते मिळतं। त्याच्यामुळे तो जो काही बगळा आहे तो म्हशीच्या पाठीवरती सारखा येत असतो आणि आपण सुद्धा त्या ठिकाणी म्हशीच्या पाठीवर तो बगळा सारखा पाहत असतो। म्हणून याचं अचूक उत्तर पहा पर्याय क्रमांक 1 येणार आहे। त्याच्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे 10 क्रमांकाचा प्रश्न आहे पहा, पर्यावरण अध्ययन की पाठ्यपुस्तक में रेल्वे तिकीट का एक नमुना दिखाना। तर पहा पर्यावरण अध्ययनाचं पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये रेल्वे तिकिटाचा एक नमुना हा विद्यार्थ्यांना दाखवल्यानंतर यापैकी काय होईल। तर पहा निष्कर्ष पर पहुंचने की बच्चों की कुशलता का विकास करता है। जर अशा प्रकारे तिकीट आपण दाखवलं तर निष्कर्षावरती पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना जे काही कौशल्य आहे त्याचा या ठिकाणी विकास होईल, तर हे या ठिकाणी होणार नाही। बच्चों को वास्तविक जानकारी से अंतक्रिया करने का अवसर देता है। जर अशा प्रकारे तिकीट आपण विद्यार्थ्यांना पुस्तकामधून दाखवलं तर पहा विद्यार्थ्यांना वास्तविक जी काही माहिती आहे ती माहिती विद्यार्थ्यांना मिळेल आणि त्या संदर्भामध्ये आंतरक्रिया चर्चा करण्याची काय संधी आहे ती विद्यार्थ्यांना मिळू शकते। त्याच्यानंतर साथ ही अवलोकन की कुशलता का विकास करता है, म्हणजे जे काही तिकीट असेल त्या तिकिटाचं निरीक्षण विद्यार्थी करतील आणि त्याची जी काही कुशलता आहे जे काही कौशल्य आहे त्याचा विकास सुद्धा या तिकीट दाखवल्यामुळे होणार आहे। म्हणजे या ठिकाणी पहा जो काही पर्याय क्रमांक 2 आहे तर ही गोष्ट या ठिकाणी रेल्वेचे तिकीट विद्यार्थ्यांच्या पुस्तकामध्ये दाखवल्यामुळे होणार आहे। प्रश्न पहा पुढचा आहे 11 क्रमांकाचा प्रश्न आहे पहा, निम्नलिखित में से खालीलपैकी कौन सा प्राथमिक विद्यालय में पर्यावरण अध्ययन पढ़ाने का उद्देश्य निरूपित है। खालीलपैकी कोणता उद्देश हा प्राथमिक शाळेमध्ये पर्यावरण अध्ययन शिकवण्याचा निश्चित असा उद्देश आहे तो या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। तर पहा या ठिकाणी पहिला उद्देश अपने ज्ञान का विस्तार करने के लिए बच्चों को सूचना देना कि उन्हें कौन सी पुस्तके पढ़नी चाहिए, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी कोणतं पुस्तक वाचायला पाहिजे तर हे शिकवण्यासाठी। तर हा जो काही उद्देश आहे तो या ठिकाणी होणार नाही। त्याच्यानंतर विद्यालय में बच्चों के अनुभवों को बाहरी दुनिया में जोड़ना, म्हणजे विद्यार्थ्यांचे काय अनुभव आहेत ते अनुभव बाहेरच्या दुनियेबरोबर बाहेरच्या जगाशी जोडण्यासाठी। तर पहा हा जो काय उद्देश आहे तर हा उद्देश या ठिकाणी या प्राथमिक शाळेमध्ये पर्यावरण अध्ययन म्हणजे परिसर अभ्यास शिकवण्याचा निश्चित होणार आहे किंवा निश्चित असतो। त्याच्यानंतर पहा पर्याय क्रमांक 3, बच्चों को तकनीकी शब्दावली म्हणजे तांत्रिक शब्द आणि व्याख्या यांची ओळख करून देण्यासाठी। तर फक्त हा जो काही उद्देश आहे तो होणार नाही। पर्यावरण अध्ययन से संबंधित तकनीकी शब्दों का आकलन, पर्यावरण अध्ययन परिसर अभ्यासाशी संबंधित जे काही तांत्रिक शब्द आहेत ते समजण्यासाठी हा उद्देश या ठिकाणी होणार नाही। म्हणजे या ठिकाणी जो काही उद्देश आहे पर्यावरण अध्ययन शिकवण्याचा तो या ठिकाणी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे जे काही अनुभव आहे ते बाहेरच्या जगाशी जोडणे, तर हा या ठिकाणी उद्देश या ठिकाणी निश्चित होणार आहे। पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर येईल। त्याच्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक 12, दत्त कार्य के संबंध में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है। तर पहा या ठिकाणी दत्त कार्य म्हणजे असाइनमेंट, तर असाइनमेंट संबंधी या ठिकाणी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे। तर पहा पहिलं जे काही विधान आहे ते दत्त कार्य बच्चों को सूचना खोजणे, म्हणजे जे काही असाइनमेंट्स आपण विद्यार्थ्यांना देत असतो त्याच्यामुळे पहा विद्यार्थ्यांना सूचना खोजणे म्हणजे विद्यार्थ्यांना शोध घेणे, अपने विचारों का निर्माण करने, विद्यार्थी स्वतः विचार करतात आणि उन्हें उच्चारित करने का अवसर प्रदान
करता आहे, जे काही विचार विद्यार्थी स्वतः करतात त्यांना उच्चारित त्यांना सांगण्याचा जो काही संधी आहे ती या ठिकाणी या असाइनमेंटमुळे मिळत असते। दूसरा पर्याय पहा, दत्त कार्य अभिभावकों भाइयों या बहनों द्वारे अपने क्षमता के अनुसार किया जा सकता है। जे काय असाइनमेंट असतात ते पहा पालकांनी भावानी आणि बहीण यांच्या मार्फत या ठिकाणी करू नयेत किंवा त्या ठिकाणी पहा केले जातात अशा प्रकारे सांगितलेलं आहे। म्हणजे हे या ठिकाणी चुकीचं विधान आहे। प्रतिदिन विविधता और अभ्यास कराने के लिए कथा कार्य और फिर गृह कार्य के रूप में दत्त कार्य देने की आवश्यकता हे पहा प्रत्येक दिवशी अभ्यास करण्यासाठी एक कथा म्हणजे गोष्टीचं काम, त्याच्यानंतर गृहपाठ आणि त्याच्यानंतर जे काही दत्त कार्य म्हणजे असाइनमेंट हे देण्याची आवश्यकता असते। तर हे जे काही काम आहे ते सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे, हे म्हणजे विधान चुकीचं आहे। दत्त कार्य आकलन का एकमात्र तरीका आहे, म्हणजे फक्त असाइनमेंट दिल्यानंतर विद्यार्थ्यांना समजतं, तर अशा प्रकारे या ठिकाणी जे काही विधान आहे ते सुद्धा चुकीचं आहे। म्हणजे या ठिकाणी पहा दत्त कार्य संबंधित असाइनमेंट संबंधी मध्ये दत्त कार्य बच्चों को सूचना खोजने, अपने विचारों का निर्माण करने और उन्हें उच्चारित करने का अवसर प्रदान करता है। हे जे काही विधान आहे तर ते या ठिकाणी बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 या 12व्या प्रश्नाचं उत्तर येईल। प्रश्न पुढचा आहे पहा 13 क्रमांकाचा प्रश्न आहे पहा, पर्यावरण अध्ययन की कक्षा में सरळ प्रयोग म्हणजे साधे प्रयोग आणि निदर्शन म्हणजे प्रात्यक्षिके केली जातात किंवा जाऊ शकतात। तर कशासाठी हे करायचे, तर पहा या ठिकाणी बच्चों द्वारा पूछे गए प्रश्नों पर आधारित विचारों पर चर्चा करणे, विद्यार्थ्यांद्वारे जे काही प्रश्न विचारले जातील त्याच्यावर त्याच्या आधारित चर्चा करण्यासाठी, त्याच्यानंतर अवलोकनों को दर्ज करणे, विद्यार्थी जे काही निरीक्षण नोंदवतील ते नोंदवण्यासाठी, त्याच्यानंतर उनका विश्लेषण करणे के लिए म्हणजे त्याच्यानंतर जे निरीक्षण नोंदवले जातील त्याच्यावर विश्लेषण करणे, यासाठी हे साधे प्रयोग आणि प्रात्यक्षिके केली जाऊ शकतात का, तर या ठिकाणी यासाठी प्रात्यक्षिके आणि साधे प्रयोग केली जाणार नाहीत। कक्षा में अनुशासन म्हणजे वर्गामध्ये अनुशासन म्हणजे स्वयंशिस्त सुनिश्चित करण्यासाठी आणि जो काही वर्ग आहे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना नियंत्रित करण्यासाठी हे प्रयोग आणि प्रात्यक्षिके केली जातात का, तर नाही। बच्चों को स्वयं शिकने के योग्य बनाने म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यासाठी लायक बनवणं आणि अवलोकन कौशलों को पैना करने के लिए जे काही निरीक्षण कौशल्य आहे तर ते निरीक्षण कौशल्यामध्ये प्रगती करण्यासाठी या ठिकाणी जे काही साधे प्रयोग आहेत आणि प्रात्यक्षिका आहेत ते केली जाऊ शकतात। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 यासाठी अशा प्रकारचे काही गोष्टी आहेत प्रयोग आणि प्रात्यक्षिक आहेत ती केली जातात किंवा केली गेली पाहिजे, म्हणून याचं पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर येणार आहे। प्रश्न पुढचा आहे प्रश्न 14वां, दुर्गा एक गांव में रहती है और लकड़ी या गोबर के उपले का ईंधन इस्तेमाल करते हुए चूल्हे पर खाना पकाती है। तर पहा दुर्गा एका गावामध्ये राहती तर ती लाकडाचा आणि जे काही गोबर म्हणजे शेणाच्या ज्या काही गोवऱ्या आहेत त्याचा इंधन म्हणून ती वापर करते आपल्या चुलीवरती जेवण बनवण्यासाठी किंवा स्वयंपाकासाठी। तर पिछले 3 महीनों से उसे तेज खांसी आ रही है, पाठीमागच्या 3 महिन्यापासून तिला जोरदार जो काही खोकला आहे तो येत आहे, तर इसका कारण हो सकता है। तर याचं जे काही कारण आहे खोकला येण्याचं तर यापैकी कोणतं कारण असू शकतं की ती लाकूड आणि जे काही गोवऱ्या आहेत त्याचा वापर करते। तर पहा जलते हुए ईंधन के धुएं से उसे एलर्जी हो गई, म्हणजे जे काही धुवा जो काही धूर आहे त्याच्यामुळे तिला एलर्जी झाली असेल का, तर या ठिकाणी तिला एलर्जी नसेल। उसकी झोपड़ी के अंदर और बाहर प्रदूषण तथा तिची वृद्धावस्था ती वयस्कर झाली असेल त्याच्यामुळे का, किंवा तिच्या झोपडीमध्ये आणि बाहेर प्रदूषण जे काही गोवऱ्या आणि लाकडे पेटवल्यामुळे झालेलं असेल त्यामुळे, तर याच्यामुळे हे कारण या ठिकाणी नसेल। ईंधन को जलने से उत्पादित कार्बन मोनोऑक्साइड जो उसकी श्वसन नली में जमा हो गई होगी। तर या ठिकाणी लाकूड आणि गोवऱ्या जाळल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कार्बन मोनॉक्साईड तयार होणार नाही ज्याच्यामुळे तिच्या श्वसन नलीमध्ये हा कार्बन मोनॉक्साईड जाईल, म्हणजे या ठिकाणी हे सुद्धा कारण नाही। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे कारण असेल की जलते हुए ईंधन से उत्पादित काला धुआं जो उसकी श्वसन नली में जमा हो गया होगा, म्हणजे या ठिकाणी लाकूड आणि गोवऱ्या जाळल्यानंतर जो काही काळा धूर तयार होतो
तो काळा धूर म्हणजे आपण जाळ वगैरे फुकत असताना तो धूर तिच्या नाकामध्ये जाणार आहे. नाकामध्ये गेल्यामुळे त्या ठिकाणी तो जमा झालेला असेल आणि त्याच्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात जो काही खोकला आहे तो खोकला या ठिकाणी येत असेल. म्हणजे या ठिकाणी याचं जे काही कारण आहे खोकला येण्याचं ते पर्याय क्रमांक 4 असेल. तर पुढचा प्रश्न आहे 15 क्रमांकाचा की दोपहर के भोजन अवकाश के बाद दोपहरच्या जेवणाच्या विश्रांती नंतर पर्यावरण अध्ययन पढ़ाते समय आप यह पाते हैं कि बच्चे पाठ में रुचि नहीं ले रहे हैं. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीनंतर आपण शिक्षक म्हणून पर्यावरण अध्ययनाचा तास विद्यार्थ्यांवरती घेत आहोत. तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येते की विद्यार्थ्यांना या पाठामध्ये कोणत्याही प्रकारची काही रुची आहे ती रुची नाही. तर त्यावेळेस आपण काय करणार की त्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे त्या पाठामध्ये आनंद मिळेल किंवा रुची मिळेल आणि विद्यार्थी लक्षपूर्वक तो जो काही पाठ आहे ते ऐकतील. तर त्या ठिकाणी यापैकी कोणतं आपण जी काही गोष्ट आहे ती करणार आहोत. तर पहिली गोष्ट आहे बच्चों को बाहर मैदान में खेलने के लिए ले जाएंगे. विद्यार्थ्यांना मैदानावरती खेळायला घेऊन जाऊ का. तर या ठिकाणी आपला खेळाचा तास नाही म्हणून आपण ही गोष्ट करू शकत नाही किंवा या ठिकाणी करणं योग्य नाही. बच्चों से कहेंगे की वो डेस्क पर सिर रखकर आराम करे. तर या ठिकाणी या गोष्टीने सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये जे काही आपल्याला शिकवायचं आहे परंतु या ठिकाणी आपण ते विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण ही गोष्ट करायला सांगणार नाही. त्याच्यानंतर पाठ को रोचक बनाने के लिए बहुआयामी बुद्धि पर आधारित दृश्य श्रव्य सामग्रियों का प्रयोग करेंगे. आता या ठिकाणी जो काही पाठ आहे तर तो पाठ आपल्याला आनंददायी बनवायचा आहे. विद्यार्थी कंटाळलेले आहेत तर त्यासाठी आपला बहुआयामी बुद्धी मल्टी डायमेन्शनल इंटेलिजन्स जे काही साधन सामग्री आहे ते व्हिडिओ आणि ऑडिओ तर ही आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत. त्याचा प्रयोग करणार आहोत. त्याच्यामुळे जो काही पाठ आहे तो पाठ या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी आनंददायक असा होणार आहे. आपण वेगवेगळे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवू. त्याच्यामुळे जो काही पाठ आहे पाठामध्ये विद्यार्थ्यांना इंटरेस्ट येईल आणि विद्यार्थी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे अध्ययन करणार आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण पर्याय क्रमांक 3 ही जी काही गोष्ट आहे ती या ठिकाणी आपल्याला पाठ चांगल्या प्रकारे रोचक बनवण्यासाठी करायची आहे. तर या ठिकाणी ही जी काही गोष्ट आहे ती आपण करणार नाही. म्हणजे प्रकरण को तुरंत बदल देंगे. म्हणजे काय प्रकरण आहे ते प्रकरण आपण या ठिकाणी डायरेक्टली बदलायचं. तर ही गोष्ट आपल्याला करायची नाही. तेच प्रकरण आपल्याला शिकवायचं आहे परंतु त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट आणण्यासाठी वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या वापरायच्या आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न 16 आहे की एक विद्यालय ने राजस्थान के लिए कक्षा 5 के बच्चों के शैक्षिक भ्रमण की योजना बनाई है. तर इयत्ता 5वी साठी शैक्षणिक सहल या ठिकाणी योजना बनवलेली आहे. शैक्षणिक सहल काढायचं ठरवलेलं आहे. तर भ्रमण के दौरान बच्चों से आपकी क्या अपेक्षाएं रहेगी. म्हणजे या ठिकाणी सहलीच्या दरम्यान विद्यार्थ्यांकडून तुमची काय अपेक्षा असेल. तर या ठिकाणी यदि उनके कोई प्रश्न हो तो उन्हें दर्ज कर लेना चाहिए. त्यांचे जर काही प्रश्न असतील त्यांनी ते लिहून ठेवायचे आहेत आणि घरी आल्यानंतर आपल्या अभिभावक म्हणजे पालकांना ते विचारायचे आहेत. तर ही अपेक्षा आपण त्या ठिकाणी करायची नाही किंवा करू शकत नाही. ते योग्य नाही. त्याच्यानंतर चीजों के बारे में बिना कोई प्रश्न पूछे सभी का अवलोकन करना चाहिए. तर या ठिकाणी जे काही वस्तू विद्यार्थ्यांना दिसतील तर त्याच्या बाबतीमध्ये कोणताही प्रश्न विचारायचा नाही. त्याचं फक्त निरीक्षण करायचं आहे. तर या बाबतीत सुद्धा आपण ही गोष्ट करण्यास विद्यार्थ्यांना सांगायची नाही. त्याच्यानंतर उन्हें आनंद उठाना चाहिए. फक्त या ठिकाणी विद्यार्थ्यांनी काही गोष्टी पाहायच्या आणि त्याच्या बाबतीत आनंद मिळवायचा. तर ही गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी करणं उचित नाही. तर या ठिकाणी जी चौथी जी काही अपेक्षा आहे तर ती आपण करू शकतो की उन्हें ध्यान से अवलोकन करना चाहिए. विद्यार्थ्यांनी ध्यानपूर्वक लक्षपूर्वक निरीक्षण करायचं आहे. टिप्पणीया दर्ज करनी चाहिए. जे काही नोंदी आहेत त्या नोंदी नोंदवून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर बाकी बच्चों तथा शिक्षक के साथ अपने अवलोकनों को बांटना चाहिए. विद्यार्थ्यांनी जे काही नोंदी केल्या असतील निरीक्षण नोंदवलेलं असेल तर ते शिक्षक आणि विद्यार्थ्यांबरोबर त्या ठिकाणी शेअर करायचं आहे किंवा त्याच्या बाबतीमध्ये चर्चा करायची आहे. तरच या ठिकाणी जे काही शैक्षणिक सहल काढलेली आहे त्या शैक्षणिक सहली दरम्यान विद्यार्थी काय काय निरीक्षण नोंदवलेले असतील निरीक्षण केले असेल काही गोष्टी पाहिल्या असतील त्याचा चांगल्या प्रकारे जो काही अभ्यास आहे चांगल्या प्रकारे जो काही फायदा आहे तो होणार आहे आणि हीच अपेक्षा एक शिक्षक म्हणून आपली असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर येईल. त्याच्यानंतर या ठिकाणी प्रश्न 17 आहे. रीना अपने घर का कूड़ा नीचे दर्शाए तरीके से
दो ढेरियों में अलग करती है। तर पहा दोन गटामध्ये या ठिकाणी घरामध्ये जो काही कचरा आहे तो कचऱ्याचं वर्गीकरण रीनाने केलेलं आहे। तर रीनाने दो ढेरियों में कूड़ा निम्न आधार पर अलग किया है। तर पहा या ठिकाणी पहिल्या जो काही गट आहे त्या पहिल्या गटामध्ये केले का छिलका, केळीची टरपाले आहेत, त्याच्यानंतर पहा भाजीचे तुकडे आहेत, सुकी पत्तिया, वाळलेला पाला आणि अखबार म्हणजे या ठिकाणी वर्तमानपत्र यांचा एक गट केला आहे ह्या कचऱ्याचा। आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये पहा जॅम की बोतल, जॅमची बॉटल आहे, त्याच्यानंतर सॉसची बॉटल आहे, उपयोग में लाई गई टूथपेस्ट आहे, वापरून संपलेली टूथपेस्ट आणि ट्यूब प्लास्टिक के खिलौने। तर पहा हा एक गट आहे आणि हा एक गट आहे। तर आता या ठिकाणी हे जे काही दोन गट केलेले आहेत ते कोणत्या आधारावरती तिने केलेले आहेत। तर या ठिकाणी पहा एका गटामध्ये जे काही कचरा गोळा केला आहे तो या ठिकाणी सडणार आहे, त्याचं विघटन होणार आहे। तर ह्या गटामधील जे काही घटक आहे, जे काही कचरा आहे त्याचं विघटन होणार नाही। म्हणजे पहा यापैकी अपघटित होने वाले म्हणजे विघटन होणारे आणि अपघटित नहीं होने वाले म्हणजे विघटन न होणारे, अशा प्रकारे जे काही वर्गीकरण आहे तर ते कचऱ्याचं तिने या दोन गटांमध्ये केलेलं आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर येईल। प्रश्न पुढचा आहे पहा 18वां, किसके नेतृत्व में चिपको आंदोलन को बल मिला। तर पहा चिपको आंदोलन हे या ठिकाणी झाडांच्या संरक्षणासाठी केलेलं होतं। तर ते सुंदरलाल बहुगुणा तर यांनी केलेलं होतं। तर यांच्याशी संबंधित आहे आणि यांच्या नेतृत्वाखाली याला चांगल्या प्रकारची काही शक्ती आहे चिपको आंदोलनाला ती मिळाली होती। पर्याय क्रमांक 2। प्रश्न पुढचा आहे पहा 19 क्रमांकाचा की विटॅमिन ऐसे पदार्थ है जो म्हणजे विटॅमिन अशा प्रकारचा एक पदार्थ आहे की ज्याच्यामुळे काय यापैकी काय होतं। तर पहा या ठिकाणी हिंताजन्य पण म्हणजे निकृष्ट रोगों से बचाव के लिए थोड़ी मात्रा में आवश्यक है। म्हणजे जर विटॅमिन आपण घेतलं तर निकृष्ट रोगांपासून आपला बचाव होतो आणि यासाठी हे सहाय्यकारी असतात। त्याच्यानंतर हमारी उपपचय दर बढ़ाकर बाहर में कमी लाते हैं, आपली चयापचय प्रक्रिया यामुळे वाढते आणि आपले जे काही वजन आहे ते कमी होण्यासाठी मदत होते। तर विटॅमिनमुळे हे या ठिकाणी होत नाही। स्वस्थ रहने के लिए दवाई के रूप में लिए जाते हैं, म्हणजे आपल्याला चांगलं राहण्यासाठी आपली तब्येत व्यवस्थित राहण्यासाठी आपण औषधाच्या रूपामध्ये ते आपण घेऊ शकतो किंवा घेता येते। तर ही गोष्ट आपण या ठिकाणी करत नाही, विटॅमिनमुळे ही गोष्ट होत नाही। पेशियों का विकास करके हम ताकतवर बनाते हैं, म्हणजे स्नायूंचा विकास करण्यासाठी या विटॅमिनचा उपयोग होतो। तर ही जी काही गोष्ट आहे ती सुद्धा या ठिकाणी होत नाही। तर पहा विटॅमिनमुळे जे काही निकृष्ट प्रकारचे जे काही रोग असतात त्या रोगांपासून आपल्या शरीराचा बचाव होतो आणि याच्यामध्ये या विटॅमिनचा उपयोग होत असतो किंवा सहाय्यकारी ते ठरत असतात। म्हणून पहा पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर येईल। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे 20वां, ग्रामीण क्षेत्रों में गाय के गोबर से झोपड़ी के दीवारों और फर्श को लिपा जाता है। म्हणजे या ठिकाणी पहा ग्रामीण भागामध्ये जे काही घर वगैरे असतात त्याच्यामध्ये घराच्या भिंती असतात त्या आणि त्याच्यानंतर जे काही खालची जमीन आहे ती आपण गायीच्या शेणाने सारवत असतो। याच्यामुळे काय होतं किंवा कशासाठी हे सारवत असतो तर पहा फर्श को प्राकृतिक रंग देने के लिए, म्हणजे जे काही खालची जमीन आहे त्याला प्राकृतिक नैसर्गिक रंग देण्यासाठी आपण शेणाने सारवतो का तर नाही। कीड़ों को दूर रखने के लिए, म्हणजे काही कीड वगैरे असतात त्यांना दूर ठेवण्यासाठी आपण सारवतो का तर नाही। चिकना और साफ बनाने के लिए, म्हणजे जी काही दिवारे म्हणजे जे काही भिंती असतात आणि जी काही फर्श म्हणजे खालची जमीन असते तर ती चिकना म्हणजे पहा स्वच्छ किंवा गुळगुळीत ठेवण्यासाठी आणि स्वच्छ ठेवण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो। तर ही जी काही गोष्ट आहे तर या गोष्टीसाठी आपण शेणाने भिंत आणि जी काही खालची जमीन आहे ती सारवत असतो। म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर येईल। त्याच्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे 21 क्रमांकाचा प्रश्न आहे पहा, एक किसान दानों को भूसे से अलग करना चाहता है। तर त्या ठिकाणी जे काही दाणे असतात त्या दाण्यांमध्ये जो काही भुसा आहे तो भुसा हा एक शेतकरी हे वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा तो वेगळं करणार आहे, त्याची इच्छा आहे। तर जिस प्रक्रिया से यह किया जा सकता है वह कहलाती है। तर ही जी काही प्रक्रिया आहे वेगळे करणं भुसा वेगळं करण्याची तर ती यापैकी कोणती। फसल की कटाई तर ही या ठिकाणी नाही। हस्तचयन म्हणजे आपण हाताने ते निवडणार का, इतक्या मोठ्या प्रमाणात आपण हाताने निवडू शकत नाही। थ्रेशिंग म्हणजे जे काही
गव्हाच्या पेंड्या वगैरे असतात किंवा बाजरीचे जे काही कणस असतात ते आपण मशीनमध्ये घालतो, त्याला थ्रेशिंग असं म्हणतात. तर थ्रेशिंग सुद्धा आपल्याला करायचं नाही, तर ते दाणे ऑलरेडी वेगवेगळे झालेले आहेत, त्याच्यामध्ये भुसा आहे, तो फक्त बाजूला करायचा आहे. तर या ठिकाणी आपण निष्पावन करणार आहे, म्हणजे आपण उपणणी जी काय करतो तर ती उपणणी या ठिकाणी करणार आहे. आणि उपणणी केल्यानंतर त्याच्यामधील जो काही कचरा आहे, जे काही भुसा आहे, तो वाऱ्याच्या साह्याने बाजूला जाईल. जे काही धान्य आहेत ते या ठिकाणी खाली पडणार आहेत. म्हणजे ही जी काही प्रक्रिया आहे त्याला आपण निष्पावन असं म्हणणार आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न पुढचा आहे पहा 22 क्रमांकाचा. पर्यावरण अध्ययन की पाठ्यपुस्तक में पर्यावरण अध्ययनाच्या पाठ्यपुस्तकामध्ये पहलिया म्हणजे कोडे शामिल करने का निम्नलिखित में से कौन सा उद्देश्य नहीं है. जे काही कोडे असतात ती कोडे या ठिकाणी या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करण्याचा खालीलपैकी कोणता एक उद्देश नाही. तर पहिला उद्देश आहे पहा बच्चों के मस्तिष्क को भ्रमित करना, विद्यार्थ्यांना गोंधळात टाकायचं त्या कोड्यांमुळे आणि उन्हें इस भ्रम का आनंद उठाने देना, विद्यार्थ्यांना गोंधळात टाकून त्यांना त्याचा आनंद घेऊ द्यायचं. तर हा जो काही उद्देश आहे तो उद्देश या ठिकाणी या कोड्यांचा नसतो. विद्यार्थ्यांना गोंधळात टाकायचं, तर हा जो काही उद्देश आहे तो कोणत्याही कोड्यांचा नसणार आहे. म्हणजेच या ठिकाणी याचा अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. तर या ठिकाणी जे काही उद्देश आहेत ते आपण बघूया. कोडे समाविष्ट करण्याचे उद्देश सृजनात्मक चिंतन की योग्यता, म्हणजे या ठिकाणी जे काही सृजनात्मक चिंतन आहे त्याची योग्यता आणि उत्सुकता का विकास करणं. जे काही उत्सुकता आहे व ते कोडे सोडवण्याचं जे काही चिंतन आहे, चिंतन मनन करणे, त्याची योग्यता आणि उत्सुकता यांचा विकास करण्यासाठी चा जे काही उद्देश आहे तो या ठिकाणी असेल. बच्चों में आलोचनात्मक चिंतन शक्ती विकसित करणे, विद्यार्थ्यांमध्ये जे काही गंभीर म्हणजे चांगले सिरियसली जे काही विचार करण्याची शक्ती आहे त्याचा विकास करणे यासाठी कोडे समाविष्ट केले जातात. बच्चों में तर्कना शक्ती का विकास करणं, जे काही तर्क शक्तीचा विकास आहे तर तो करण्यासाठी कोडे समाविष्ट केले जातात. म्हणून पर्याय क्रमांक 2, 3 आणि 4 तर हे या ठिकाणी योग्य असे उद्देश आहेत. तर 1 क्रमांक जो काही उद्देश आहे तो याचा नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर येईल. त्याच्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे 23 क्रमांकाचा प्रश्न. एक पुरुष जिसका रक्त ओ है, तर पहा एक पुरुष आहे आणि त्याचा रक्तगट ओ आहे, तर तो एक ए रक्त समूह वाली स्त्री से शादी करता है. ए रक्तगट असणाऱ्या स्त्रीशी तो लग्न करतो, तर पहिलं जे काय बाळ होईल त्याचा रक्त समूह ओ होणे की संभावना आहे. तर पहा या ठिकाणी तो पुरुष ओ रक्तगटाचा आहे, त्याची बायको ही ए रक्तगटाची आहे आणि त्यांच्या जे काही बाळ होईल ते ओ रक्तगटाचं होण्याची जी काही संभावना आहे, जे काही चान्सेस आहेत ते किती टक्के असतील? 25%, 75%, 50%, 100%. जर अशा प्रकारे जर कंडिशन असेल म्हणजे ओ रक्तगटाचा पुरुष असेल, ए रक्तगटाची स्त्री, तर त्यांच्यापासून जे काही बाळ होणार आहे तर ते ओ रक्तगटाचं म्हणजे पुरुषाच्या रक्तगटाचं होईल. तर याची जी काही शाश्वती जी काही शक्यता आहे ती 50% असते. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर येईल. त्याच्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे. तुटता तारा उल्का आहे, म्हणजे जो काही तुटता तारा असतो आपण या ठिकाणी पाहत असतो, जो काही तुटणारा तारा असतो तो उल्का असते. तर ती यापैकी काय आहे? उल्का जो पृथ्वी के वायुमंडल में प्रवेश करते ही आग पकड़ लेता है. एक समान गति से चलने वाला तारा, एक चमकता पिंड जो वायुमंडल में एक समान गति से चलता है, एक तारा जिसके एक सिरे पर पूंछ होती है. तर पहा हा जो काही तारा असतो तो उल्का म्हणजे उल्कापिंड असतो आणि तो पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर आग पकडतो. म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर येणार आहे. प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक 25. क्वथन म्हणजे उबलना, उकळणे और बाष्पीकरण में अंतर है, म्हणजे उकळणे आणि बाष्पीकरण मध्ये कोणत्या प्रकारचा फरक आहे? क्वथन से द्रव का आयतन कम हो जाता है जबकि बाष्पीकरण में नहीं, म्हणजे उकळण्यामुळे द्रवाचं आकारमान कमी होतं तर बाष्पीकरणमुळे होत नाही, तर हा फरक नाही. क्वथन में द्रव से बाष्प में परिवर्तन देखा जा सकता है, म्हणजे ज्यावेळेस जल किंवा द्रव्य उकळत असतं त्यावेळेस आपण द्रवाचं बाष्पामध्ये परिवर्तन होत असताना आपण त्यांना बघू शकतो. तर जबकि बाष्पीकरण में देखा नहीं जा सकता, म्हणजे बाष्पीकरणामध्ये द्रवाचं बाष्प होत असताना आपण बघत नाही, तर हे सुद्धा होणार नाही. तर पहा उकळत असताना जल की अवस्था बदल जाती है जबकि बाष्पीकरण में नहीं. उकळत असताना जलाची जी काही अवस्था आहे तर ती वाफेमध्ये होत असते,
परंतु या ठिकाणी जबकि बाष्पीकरण मध्ये अशा प्रकारचे होत नाही। बाष्पीकरण किसी भी तापमान पर हो सकता है जबकि क्वथन नाही। तर या ठिकाणी हा जो काय फरक आहे तो याच्यामध्ये आहे, जे काही बाष्पीकरण आहे ते कोणत्याही तापमानाला होऊ शकतं, परंतु जे काही उत्कलन म्हणजे उकळणे आहे ते कोणत्याही तापमानाला होऊ शकत नाही। 100 डिग्री सेल्सिअस असेल किंवा एखाद्या पदार्थाचा जो काही उत्कलनांक बिंदू असेल त्याच उत्कलन बिंदूवरती ते उकळू शकतं। म्हणजे या ठिकाणी हा जो काही फरक आहे तर हा या ठिकाणी उकळणे आणि बाष्पीकरण मध्ये असतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न पुढचा आहे 26 क्रमांकाचा, प्राथमिक स्तर पर आकलन में शामिल होना चाहिए। तर प्राथमिक स्तरावरती आकलन म्हणजे मूल्यांकनामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश व्हायला पाहिजे। तर या ठिकाणी अर्धवार्षिक और वर्ष के अंत में वार्षिक परीक्षाएं म्हणजे अर्धवार्षिक म्हणजे 6माही आणि वर्षाच्या शेवटी एक वार्षिक परीक्षा व्हायला पाहिजे की छोटे बच्चों को उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण की श्रेणी के अंतर्गत आंकने के लिए प्रत्येक सप्ताह गृह कार्य और कक्षा कार्य प्रत्येक विद्यार्थ्याला जे काही नापास असतील जे उत्तीर्ण असतील तर त्यांना या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला गृहकार्य आणि कक्षा कार्य म्हणजे वर्ग कार्य दिलं पाहिजे। शिक्षा द्वारा सतत और असंरचनात्मक तरीके से किए गए अवलोकन को बच्चों और अभिभावकों के साथ बांटना, म्हणजे शिक्षकांद्वारा सतत म्हणजे निरंतर आणि प्रभावी पद्धतीने जे काय निरीक्षण आहे ते निरीक्षण विद्यार्थ्यांचं केलं गेलं पाहिजे आणि ते बच्चो विद्यार्थी आणि पालक यांच्याबरोबर ते शेअर केलं पाहिजे की विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये कोणत्या गोष्टीमध्ये कमतरता आहे ते ती पालकांना सुद्धा आणि विद्यार्थ्यांना सुद्धा समजलं पाहिजे। तर ही जी काही गोष्ट आहे तर ही या ठिकाणी या आकलनामध्ये म्हणजे मूल्यांकनामध्ये असायला पाहिजे, सामील व्हायला पाहिजे, तर समावेश होणं आवश्यक आहे। पण पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न पुढचा आहे 27 क्रमांकाचा, नींबू साधारण पाणी में डूब जाता है। जे काही लिंबू आहे ते साधारण पाण्यामध्ये बुडतं, लेकिन नमकीन पाणी में तैरता रहता है। जे काही नमकीन पाणी असतं ज्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकणार त्या पाण्यामध्ये हे लिंबू वरती तरंगत असतं। तर कारण याचं कारण नींबू का घनत्व नमकीन पाणी में अधिक हो जाता है। जे काही लिंबूचं घनत्व असतं तर ती जी काही घनता असते तर ती नमकीन पाण्यामध्ये जास्त होते, याच्यामुळे का तर नाही, नींबू का घनत्व लिंबाची जी काही घनता आहे ती नमकीन पाणी में कम हो जाता है। म्हणजे जे काही घनता आहे तर ती या नमकीन पाण्यामध्ये कमी होते का तर नाही, नमकीन पाणी का घनत्व जे काही खारट पाणी असतं किंवा ज्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकणार त्याचं घनत्व त्याची घनता ही साधारण पाणी के घनत्व से अधिक होती है। म्हणजे जे काही साधारण पाणी आहे त्याच्यापेक्षा नमकीन पाण्याची घनता अधिक असते, म्हणून जे काही लिंबू आहे ते नमकीन पाण्यामध्ये तरंगतं। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी याचं कारण बरोबर आहे। प्रश्न पुढचा आहे 28 क्रमांकाचा, पके हुए चावल रेफ्रिजरेटर में अपेक्षाकृत लंबे समय तक परिरक्षित किए जा सकते हैं। तर शिजवलेला जो काही तांदूळ आहे तो फ्रीज मध्ये जास्त वेळेपर्यंत परिरक्षित करून ठेवला जाऊ शकतो, कारण कम तापमान पर भोजन का नमी तत्व घट जाता है। कमी तापमानामुळे अन्नात जे काही नमी तत्व आहे ते कमी होतं याच्यामुळे का। दुसरं कारण आहे रेफ्रिजरेटर में कुछ ऐसे रसायन होते हैं जो रोगाणु को नष्ट कर देते हैं। जे काही रोगाणु असतात कीटाणु असतात तर ते या ठिकाणी या रसायनामुळे नष्ट होतात। कम तापमान पर रोगाणु निष्क्रिय हो जाते हैं, रोगाणु कम तापमान पर नष्ट हो जाते हैं। तर याचं कारण म्हणजे कमी तापमानामुळे जे काही रोगाणु असतात ते निष्क्रिय होतात, त्याच्यामुळे जो काही भात आहे तो जास्त वेळ फ्रीज मध्ये परिरक्षित करून ठेवला जाऊ शकतो, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर येईल। त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, रक्त की जांच द्वारा किसकी उपस्थिति में मलेरिया की पहचान होती है। तर रक्ताची तपासणी केली जाते तर त्याच्यामध्ये कोणाच्या उपस्थितीमुळे मलेरिया झालेला आहे हे समजतं किंवा ओळखता येतं। तर याचं अचूक उत्तर आहे लाल रक्त कोशिकाओं में मलेरिया परजीवी। मलेरियाचा जो काही परजीवी आहे त्याला प्लाझ्मोडियम असं म्हटलं जातं। हा जो काही प्लाझ्मोडियम आहे तो जर रक्तामध्ये पाहायला मिळाला किंवा सापडला तर त्या व्यक्तीला मलेरिया झालेला आहे हे आपल्याला ओळखता येतो, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर येईल। प्रश्न पुढचा आहे 30वां, पर्यावरण अध्ययन की कक्षा में पर्यावरण अध्ययनाच्या वर्गामध्ये अवधारणाओं को स्पष्ट करने के लिए, अवधारणाओं म्हणजे संकल्पना स्पष्ट करण्यासाठी कविताओं और कहानी कथन का प्रयोग करना।
तर पहा ज्या काही संकल्पना आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी कविता आणि कहाणी गोष्टींचा जर प्रयोग केला तर बच्चों में विद्यमान भाषिक एवं सांस्कृतिक विविधता को ध्यान में रखता है। विद्यमान ज्या काही भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आहेत तर त्या लक्षात ठेवून या ठिकाणी याचा प्रयोग केला जातो। उचित दिशा में बच्चों की ऊर्जा को संकेंद्रित करता है। पाठ को आनंददायक और रोचक बनने में मदद करता है। स्थानीय एवं विश्व स्तर पर संसार की प्रकृति को खोजने और कल्पना करने की योग्यता का विकास करने में मदद करता है। ज्या काही अवधारणा आहेत ज्या काही संकल्पना आहेत त्या स्पष्ट करण्यासाठी कविता आणि गोष्टींचा जर प्रयोग केला तर म्हणजे स्थानिक आणि जागतिक पातळीवर जगाचे स्वरूप शोधणे आणि कल्पना करणे तर याची जी काही योग्यता आहे ते त्याचा विकास करण्यासाठी मदत होते। म्हणजे ज्या काही कविता आणि कहाणी यांचा जर प्रयोग केला संकल्पना स्पष्ट करण्यासाठी तर यासाठी मदत होत असते। म्हणजे याचा अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे। तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पेपर 1 साठी पर्यावरण अध्ययनावर आधारित एकूण 30 प्रश्न या ठिकाणी पाठीमागील परीक्षामध्ये विचारलेले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत। जे काही स्पष्टीकरण आहे ते आपण मराठीमधून दिलेलं आहे। तर या ठिकाणी जर व्हिडिओ आवडला असेल प्रश्नांचे काही स्पष्टीकरण आहे ते आवडलं असेल तर पहिलाच प्रयत्न या ठिकाणी मी केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमधून। तोपर्यंत धन्यवाद।